हॅलो. आज मी बनवला होता मस्त असा साबुदाणा वडा. त्यासाठी इथे मी रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतले. 4-5 मिरची मी मिक्सरला बारीक वाटून घेतली, ते पण ह्याच्यात घातले. आणि हे उकडलेले बटाटे मी ह्याच्यात खिसणीने खिसून घातलेले आहेत. हे सगळे बटाटे मी ह्याच्यात खिसून घेतले आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घातलेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि सगळं मिश्रण एकजीव करून घेतलंय. सगळं मिश्रण मस्त एकजीव झाल्यानंतर मी याचे गोल गोल वडे बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत. सगळे वडे बनवून झाल्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल घातलं आणि मस्त कडक करून घेतलं तेल. तेल कडक गरम झाल्यानंतर त्याच्यात मी वडे सोडून घेतले आणि दोन्ही साईडनी मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. आलटून पलटून मस्त खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे एकदम कुरकुरीत असे वडे बनतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने मी वडे बनवले होते. तर तुम्ही पण एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीने सगळे वडे रेडी झालेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत वडे इथं रेडी झालेले आहेत. तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. चला बाय.